तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 6 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार आपल्या रूममधून खाली येते आणि समोरून कुल्फी ग्रीटिंग कार्ड घेऊन धावत येत असते. तिला गौतमला ते ग्रीटिंग कार्ड दाखवायचं असतं. कुल्फी सरकार यांची धडक होते आणि कुल्फीच्या हातातलं ग्रीटिंग कार्ड खाली पडतं. सरकारचं लक्ष त्याच्यावर जातं. सरकार ते वाचते आणि विचारते, अरे वा, हॅपी बर्थडे कान्हा जिजू. कधी आहे तुझ्या लाडक्या कान्हा जिजूचा बर्थडे? कुल्फी म्हणते, उद्या. सरकार आपल्या रूममध्ये येते आणि गन हातात घेते. सरकार म्हणते, कान्हा, उद्याचा दिवस, तुझा वाढदिवस कायम लक्षात राहील, असाच असणार आहे. सरकार लगेच आपल्या माणसाला फोन लावते आणि दाभाडेला मारण्याची सुपारी देते. तर दुसऱ्या दिवशी चाळीमध्ये सगळे पाणी भरत असतात. दाभाडे मावशीही तिथे असतात. सखी पाणी भरायला येते आणि ती कान्हावरती रागवलेली असते. आदल्या दिवशी कान्हाने आपल्यावरती हात उगारला म्हणून ती हर्ट झालेली असते. कान्हा तिच्याकडे येतो आणि म्हणतो, सॉरी सखी मॅडम, पुन्हा असं नाही होणार, माफ करा ना. सखी काही बोलायला तयार नसते. कान्हा हा अर्थ तिला विनवण्या करतो. चाळीतले सगळे बघत असतात. चाळीत त्यांनी ठरवलेलं असतं की कान्हासाठी स्पेशल बर्थडे पार्टी अरेंज करायची. सगळे त्याच गडबडीमध्ये असतात. तर इथे सरकारचा माणूस गच्चीवरती उभा असतो आणि दाभाड्यांवरती तो बंदूक रोखून असतो. आता कान्हा सखी बाहेर वाद घालत बसलेत, एकमेकांशी बोलतायत. कान्हा सखीचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये कान्हा सखीच्या मागे मागे धावत जाईल आणि तो न कळत दाभाडेला वाचवेल. पण या सगळ्यात सखी किंवा कान्हा यांना काही होतंय का आणि एकमेकांची साथ ते कशी देत आहेत हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार चाळीतल्या सगळ्यांना पैसे ऑफर करते आणि सगळ्यांना चाळ सोडून जा म्हणते, पण कुणीच ऐकायला तयार नसतं. सरकार परशुराम बाजूला येतात. परशुराम म्हणतो, सरकार, ही सखी एवढी मिजाज दाखवते ना, ती चाळकरांच्या जीवावर. सरकार म्हणते, सखीची मिजाज तर मी मारणार आणि आता असा घातपात होईल ना की एका दगडात 4 पक्षी मारले जातील. दाभाडी संपेल. या सगळ्याचा आरोप कान्हावरती येईल. चाळकरी बेवारस होतील आणि सखी बेजार. त्यामुळे चॅलेंज मी जिंकणार आणि चाळसुद्धा मी जिंकणार. इथे चाळ पाडून मी मॉल बांधणार. सरकार परशुराम घरी जातात. तर रात्री सरकार परशुरामला मोठी बंदूक घेऊन यायला सांगते. परशुराम ती बंदूक घेऊन येतो आणि त्याचे काय काय फीचर्स आहेत हे सरकारला सांगतो. सरकार एक सफरचंद घेते आणि परशुरामला म्हणते, परशु, आता हे ॲपल तुझ्या डोक्यावरती ठेव, मला निशाणा लावायचा आहे. परशुराम नाही नाही म्हणत असतो. तो खूप घाबरत असतो. परशुराम घाबरत घाबरत डोक्यावरती ॲपल ठेवतो आणि सरकार बंदूक चालवते. परशु दचकून खाली बसतो. सरकार म्हणते, अरे परशु, किती फट्टू आहेस रे तू. तूच आणलीस नाही बंदूक, याच्यामध्ये गोळ्या तरी आहेत का? काही. परशुराम जरा रिलॅक्स होतो. सरकार म्हणते, बंदूक तर आणली आहेस रे, पण दाभाडेला उडवण्याचा मुहूर्त कधीचा काढायचा आता? ते दोघं विचार करत असतात. तर इथे चाळीत सगळे विचार करत असतात. उद्या कान्हाचा बर्थडे आहे, त्याला सरप्राईज पार्टी द्यावी असं सगळ्यांना वाटत असतं. सखी तिथे येते. सगळे सखीला सांगतात की आम्ही कान्हासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी प्लॅन करतोय. सखी पण या सगळ्यात सामील होते. जानू विचारते, सखी, लग्नानंतरचा तुझ्या नवऱ्याचा पहिला वाढदिवस आहे, काय स्पेशल गिफ्ट देणार आहेस तू? सखी म्हणते, नाही माहिती. जानू म्हणते, ते जाऊ देत, तुझा नवरा आहे तरी कुठे? सखी म्हणते, ते पण नाही माहिती. सखी चाळीत सगळीकडे कान्हाला शोधायला लागते. तर इथे कान्हा कारमध्ये बसलेला असतो. तो आपल्या जुन्या अवतारामध्ये येतो. काठीवाला त्याच्याशी बोलत असतो. काठीवाला माणूस कान्हाला त्याचं आणि सखीचं रेकॉर्डिंग ऐकवतो. कान्हा म्हणतो, सॉरी, मी माझ्या ध्येयापासून बाजूला झालो नाही आहे, मला माझ्या ध्येयाचा विसर पडलेला नाही आहे. पण हे रेकॉर्डिंग डिव्हाइस वगैरे ते कुठे लावले तुम्ही? हे असं काही करू नका हो, पुन्हा अशी चूक होणार नाही. तो काठीवाला माणूस कान्हाला मारतो आणि त्याला एक व्हिडिओ दाखवतो. कान्हाच्या आईचा व्हिडिओ असतो. कान्हा आपल्या आईला बघून इमोशनल होतो आणि रडायला लागतो. तर इथे सखी, जानू दोघंही बाजूला बसलेले असतात. जानू म्हणते, सखी, लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आहे, काय गिफ्ट देणार आहेस तू? काहीतरी स्पेशल असेल, भारी असेल ना? सखी म्हणते, नाही, मी काहीही देणार नाही आहे. जानू म्हणते, सखी, अगं का देणार नाही आहेस? तुमच्या दोघांमधलं प्रेम दिसतं. तुम्ही दोघं किती सपोर्ट करता एकमेकांना आणि हेच तर प्रेम आहे. सखी विचारते, कधी? आम्ही कधी सपोर्ट केला? जानू म्हणते, हे बघ सखी, जेव्हा तुला जॉब करायचा होता, तुला पैसे नव्हते तुझ्याकडे, तेव्हा कान्हाने काय केलं? तुला जॉब मिळावा म्हणून तुला एक आयडिया दिली, चाळीतल्या मुलांचा इंग्लिश क्लास घे म्हणून. अगं घरातल्या घरात सोय केली तुझी, तुला कुठे लांब पण जावं लागत नाही. चल, दुसरं उदाहरण देते. बघ, तुम्ही दोघं पण एकत्र पाणी दोघांनी भरलं आणि चाळकऱ्यांची मदत केली. अगं याला तर टीमवर्क म्हणतात आणि यालाच प्रेम म्हणतात. सखी म्हणते, नाही हां, मी कान्हाला नवरा वगैरे मानत नाही. जानू म्हणते, ठीक आहे, मित्र तरी? सखी म्हणते, नाही, आमच्यामध्ये मैत्री
ई या जन्मात तर नाही होणार. जानू म्हणते, ठीक आहे सखी, मैत्री नाही, प्रेम नाही. अगं काहीतरी नातं असेल ना तुमच्यामध्ये, कोणत्या तरी नात्याने तू गिफ्ट देशीलच ना. सखी म्हणते, हां ठीक आहे, माणुसकीच्या नात्याने मी देईन गिफ्ट. जानू विचारते, मग काय गिफ्ट देणार? सखीला काही सुचत नाही की काय गिफ्ट द्यायचं. सखी विचार करत आपल्या घरी जाते. सखी विचार करत असते आणि तिला सुचतं की गिफ्ट म्हणून आपण पत्र द्यावं. पत्रामध्ये आपल्या भावना स्पष्टपणे आपल्याला व्यक्त करता येतात आणि योग्य पद्धतीने आपल्याला समोरच्यापर्यंत आपल्याला काय म्हणायचं हे पोहोचतं. सखी खुश होते आणि पत्र लिहायला घेते. सखी पत्र लिहित असताना तिला कुल्फीचा फोन येतो. कुल्फी विचारते, सखीताई काय करतेस तू? सखी म्हणते, मी थोडी बिझी आहे, कानाचा बड्डे आहे ना, त्याच्यासाठी सरप्राईज प्लॅन करते आहे. कुल्फी म्हणते, काय? कान्हा जिजूचा बड्डे? मी पण ग्रीटिंग कार्ड बनवणार आणि मी आणून देणार. सखी म्हणते, बनव आणि माझ्यासाठी पण बनव हां. कुल्फी ठीक आहे म्हणते आणि फोन ठेवते. ती ग्रीटिंग कार्ड बनवायला घेते. तर येथे सखी पत्र लिहायला घेते. सुरुवातीला ती कन्फ्यूज असते. सखी विचार करत असते, कान्हाला नेमकं काय म्हणावं, प्रिय म्हणावं, डिअर म्हणावं की अजून काही. सखी कशीबशी पत्राची सुरुवात करते. सखी छान पत्र लिहिते आणि तेवढ्यात कान्हाचा आवाज येतो. सखीला वाटतं की कान्हाने आपलं पत्र बघायला नको. सखी ते पत्र कपाटावरच्या त्या बॅगमध्ये लपवते आणि तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा मनात म्हणतो, नाही, असं गाफील राहून चालणार नाही, निष्काळजीपणाने वागून चालणार नाही. अजून काय काय लपवून ठेवलं आहे घरामध्ये ते शोधून काढावंच लागेल. कान्हा सगळीकडे शोधाशोध करत असतो. सखी विचारते, कान्हा काय शोधतोयस तू, मला तरी सांग ना, मी मदत करते. कान्हा काहीच सांगत नाही. तो चिडचिड करत असतो, सखीला लांब ढकलत असतो आणि पुन्हा सगळीकडे शोधाशोध करतो. कान्हाचं लक्ष बॅगकडे जातं. कान्हा ती बॅग उघडतो. सखीला वाटतं की नाही, आपलं हे सरप्राईज गिफ्ट आहे, कान्हाने बघायला नको. सखी म्हणते, कान्हा तिथे काही नाही आहे, तू उत्तर खाली. कान्हा सखीला ढकलतो आणि तिच्यावरती हात उगारतो. सखीला एकदम धक्का बसतो. कान्हा हा असा विचित्र का वागतो तिला काही कळत नाही. ती त्याच्याकडे रागाने बघायला लागते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.